भुजबळ फार्मचा ईडीनं ताबा घेतलेला आहे। 100 कोटींचं हे फार्म हाऊस आहे जे ईडीच्या ताब्यात आलेलं आहे। तिथल्या मालमत्तेच्या मोजणीसाठी 5 पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहेत। छगन भुजबळ यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। ला पेटिट फ्लेअर ही देखील आधी ताब्यात घेण्यात आलेली होती, त्यानंतर भुजबळ फार्म हे देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। किरण गोटूर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। किरण, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच भुजबळांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेलीच आपल्याला खरं तर पाहायला मिळतो। गेल्या काही खरं तर दिवसांपूर्वी ईडीने भुजबळांच्या मालमत्तेवरती जवळजवळ 22 मालमत्तेवरती कारवाई करण्यात आलेली होती। त्यातलीच एक म्हणजे नाशिकची ही भुजबळ फार्म हाऊस होती। जवळजवळ 4 ते 5 एकर मध्ये हा सगळा जो आहे तो भुजबळ फार्म हाऊस तयार केलेला आहे। यातील जवळपास 3.5 एकर जो फार्म हाऊस आहे तो वडिलोपार्जित असल्यामुळे उरलेले जे 1.5-2 एकर आहे यावरती जो फार्म हाऊस आहे ते उभारण्यात आलेला होता। हा सगळा भ्रष्टाचाराच्या पैशातून खरं तर जे आहे ते बांधण्यात आल्याचा ठपका जो आहे तो ईडीने ठेवलेला आहे। त्यामुळेच कारवाई केली होती आणि आज जे आहे ईडीची एक पथक नाशिकमध्ये आलेली आहे। या सगळ्या भुजबळ फार्म हाऊसवरती ताबा आज जो आहे तो ईडी घेणार आहे। त्यामुळे एक मोठा धक्का जो आहे तो भुजबळांना बरोबर आहे, मोठा धक्का भुजबळांना पुन्हा एकदा बसलेला आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान हे भुजबळ यांचं फार्म कसं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। भुजबळ फार्म कितीचा? नाशिकमध्ये मुंबई आग्रा रस्त्यावर फार्म हाऊस आहे। नाशिकमधल्या फार्म हाऊसची किंमत 100 कोटी रुपये। भुजबळ फार्म मधली 3.5 एकर जागा वडिलोपार्जित आहे। उर्वरित जागा नव्यानं विकत घेऊन आलिशान महाल बांधलाय। फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, जिमसह अनेक लक्झरी सुविधा आहेत। नाशिकमधल्या या फार्म हाऊसची माहिती गोपनीय होती। भुजबळांच्या जवळच्याच नातेवाईकांना फार्मबद्दल माहिती होती।